ಬೆಳಗಾವಿ ಬೋಚಾಡ ರಸ್ತೆ ವೇದಗಂಗಾ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಯಮನಾಗಿ ನಿಂತಿರುವ ದೃಶ್ಯ. ಈ ವೇದಗಂಗಾ ಬ್ರಿಡ್ಜ್ಗೆ ಯಾವುದೇ ತಡೆಗೋಡೆ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಬರುವ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಸ್ವಲ್ಪ ಕೆಳಗೆ ಜಾರಿ ಬಿದ್ದರೆ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣ ಉಳಿಯುವುದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಶಾಸಕರು, ಸಂಸದರು, ಪಿಡಬ್ಲ್ಯೂಡಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇತ್ತ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸಿ ನಿಪ್ಪಾಣಿಗೆ ಹೋಗಿ ಬರುವ ಪ್ರಯಾಣಿಕರು ತಮ್ಮ ಪಾಪ ಪ್ರಯಾಣವನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ದೃಶ್ಯಗಳನ್ನ ನೋಡಿದರೆ ಇತ್ತ ಕಡೆಗೆ ಗಮನ ಹರಿಸಿ ಈ ಬ್ರಿಡ್ಜ್ಗೆ ತಡೆಗೋಡೆಯನ್ನ ನಿರ್ಮಿಸಬೇಕು, ಸುರಕ್ಷಿತವಾದ ರಸ್ತೆಯನ್ನ ಮಾಡಿ ಜನರ ಜೀವ ಕಾಪಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಇದೇ ವಿಷಯ ಕುರಿತು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಮೇಲೆ ಸಂಚರಿಸುತ್ತಿರುವ ಕೆಲವು प्रयाणिकರು मातनाडिದ್ದಾರೆ. बन्नी ಕೇಳೋಣ. इथं भरपूर ऍक्सिडेंट व्हायला लागल्यात. मागच्याच आठवड्यात एक माणूस पडलेला. मॅडम हे किती वर्ष झालं असंच आहे ब्रिज? एक तरी भरपूर वर्ष झाली असंच आहे. म्हणजे कुठला अधिकारी कुठला होता, किती वर्ष यांनी राजकीय केले? जल्ले मॅडम राजकीय केले, कोणीच बघितलं नाही, लक्षच दिलं नाही. लक्ष दिलं नाही आणि आम्ही सुद्धा इथं पडू शकतोय. आता परवा कालचीच घटना आहे. याल तो आम्ही दोघी जणी, आम्हाला कळालंच नाही असं झालं. इथं भरपूर धक्के. इथं जरा करायला पाहिजे बघा ब्रिज. म्हणजे काहीतरी एक बांधकाम व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय काय चालत नाही. त्यांच्या स्वतःच्या सासऱ्यांचं हे झालं इथं ऍक्सिडेंट झाला. आता जे नवीन आता पीडब्ल्यूडी म्हणजे सचिव त्यांची मुलगी आता निवडून आल्या, प्रियांका चारकीवडे. त्यांनी इकडे जरासं बघून हे ब्रिज जरासं व्यवस्थित करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय की नाही? वाटतंयच आणि करतील पण. का म्हणजे त्यांनी आणि आम्ही राहत नाही, पण इथं राहणाऱ्या पब्लिकला जल्लेबाईंनी पण केलंय की काम तिकडे या फुलासाठी केलं नाही. काय लोक असे ना, त्यांनी काम हे करायला ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि करायला पाहिजे हे काम. आपलं नाव काय मॅडम? प्रीती डेरे. आता कसं मध्ये ब्रिज साठी काय करायला पाहिजे? इथं काही विषयच नाही, काम व्हायला पाहिजे. पुलाचं घातकी आहे हा रोड असं वाटतंय आम्हाला. वाटतंय म्हणजे आहेच. इथं घटना आमच्या समोर बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. तिथं मागच्या पाऊस पडाला त्यावेळेला एक माणूस तर गाडी सकट गेलेला. थोडी लोक होते, त्यांनी काढलं त्याला. घागरे विकायला आलता तो माणूस. त्याच्यामुळे ते सगळंच वाहून गेलता. मग थोड्या लोकांनी त्याला भरून काढलं, ओढून काढलं. फुल घातकी आहे, याचं काम झालं पाहिजे. कुठलं नदी म्हटलंय? वेदगंगा नदीवर फुल आहे. किती वर्ष झालं आता असंच आहे ओपन? तरी मी तरी आता 10 वर्षाची बघतोय. असंच आहे. हे काम झालं पाहिजे. म्हणजे इथं ऍक्सिडेंट कुणाचा होता कामा नये. झाल्यात घटना 2-3-4 त्या होऊन गेल्या, पण आताच्या शासकीय याने सुद्धा व्हायला पाहिजे ते. बरं, आता त्यांनी पुढाकार घेऊन आता तरुण यंग वयस आहे त्यांचं, त्यांनी इथं लक्ष घालून हे केलं पाहिजे माझ्या मते. आता एवढे किती ब्रिज आहेत असं म्हणजे ह्या एरियामध्ये? आता हा एकच आहे. एकच आहे काय? आता तो कारदगा ब्रिज आहे, ते झालं, ते तयार करायला. त्याचा काय समजा गणेश हुक्केरी आणि प्रकाश हुक्केरी पण ह्या संबंधित असतात. ओके. ब्युरो रिपोर्ट राजू मुंडे, भारत वैभव न्यूज, निप्पाणी. Thanks for watching. Read, discuss and debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka. If interested, send your resume to 9010229369.